मागं सांगितल्याप्रमाणे चलो, गाड्या start लावून आम्ही इस्माईल भाई आणि आमचे विष्णू सर आम्ही तिघं निघालो दऱ्याकरतून खाली 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 जायला. या चला 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 यांच्या मागं चालायचं आहे. आपले गाईड इस्माईल भाई चालले होते रस्त्याने हळूहळू हळूहळू. दगडं हिरवळ मनसोक्त असा आनंद होत होता की कुठंतरी नवीन ठिकाणी जायचं आहे. एवढं चांगलं वाटत होतं की चला पुढे उड्या. अरे असं वाटत होतं की एकदम छोटासा मुलगा तिथे तरी काहीतरी करूयात आणि मजा वाटत होती. एक बालपण मध्ये शिरलं आणि भा करण्याचा एक मिश्किल अंदाज आणि छोट्या छोट्या प्रमाणे नाचत खेळत गाणे म्हणत आम्ही निघालो. मजा येत होती बाबा. छानपैकी वातावरण होतं थंड. आमचे सहकारी विष्णू सर त्यांना काहीतरी एक वेगळंच बोरासारखं एक फळ दिसलं. ते म्हणले आपण त्याची टेस्ट बघूच. मला देत होते. मी म्हणलं नाही नाही बाबा मला नको, तुम्हीच खा. चक्कर बिक्कर आली तर उचलून घेऊन जायला मी तयार. माझं वजन त्यांना पेलणार पण नाही. ज्याला मस्त माहिती फळ आहे ते सांगा. होतं. काहीतरी नाव सांगितलं होतं पण मला काय नाव कळालं नाही. कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये प्लीज सांगा. विष्णू सरांनी ते चकलं. थोडं तुरट आणि थोडं गोड असं लागलं. एवढी हिरवळ होती एवढं जर मॅचच्या पिचवर सुद्धा नसते. पुढे पुढे निघालो हळूहळू हळूहळू हळूहळू. त्या ठिकाणी आम्हाला एक सापडलं. सगळ्या सध्या मार्केटमध्ये ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट. आम्ही लहानपणी हे केकताडचं झाड पाहायचो. हे त्याचं फळ आहा हा हा निवडुंग. निवडुंगाचं फळ आणि हे निवडुंगाचं फळ एवढं स्वादिष्ट असतं हे लहानपणी आम्हाला माहीत होतं. आम्ही खायचो. पण त्या ठिकाणी आत्ता जे ड्रॅगन फ्रूट दिलं जातं छोटासा झरा आणि हा झरा पुढे 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 जाऊन एवढा मोठा धबधबा होणार आहे. त्याला पाहू पुढच्या हा खजुराचं झाड. वा.